नमस्कार मित्रांनो, जरा हटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उलगडणार आहोत एक अशा दोन व्यक्तिमत्वांची कथा ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वर्षांपासून आकार दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. दुरावा, कटुता, तक्रारी आणि आता अचानक वाढलेली जवळ. हे नेमकं चाललंय काय? या मागे कोणती मोठी गेम प्लॅनिंग आहे आणि या 7 भेटींना राजकारणात कोणतं उलथापालथ आणलीय? चला तर सुरू करू आजची जरा हटके स्टोरी. 2006 साली राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. तेव्हापासून ठाकरे घराण्यातील राजकीय दरी वाढतच गेली. एका घरातील 2 नेते, पण 2 वेगळे विचार, 2 वेगळ्या शैलीचा नेतृत्वाचा प्रवास. उद्धव ठाकरे शांत, संयमी, संघटनांवर विश्वास ठेवणारा नेता. राज ठाकरे आक्रमक, भाषण कौशल्यास पारंगत, लोकांना थेट भिडणारा नेता. वर्षानुवर्ष एकमेकांवर टीका, आरोप, प्रत्यारोप, निवडणुकीतील स्टँडचे टोकाचे बदल. ही कथा आपल्याला माहितीच आहे, पण आता ही कथा वेगळी वळण घेताना दिसते. मित्रांनो, नुकतंच काहीतरी जबरदस्त घडलंय. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला थेट मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरे आणि कुटुंबांसोबत तब्बल 3 तासांची चर्चा. हे सगळं वरकरणी स्नेहभोजन म्हणून सांगितलं गेलं, पण राजकारणात स्नेह नावाचा शब्द क्वचितच एकट्याने फिरतो. त्याच्यासोबत रणनीती नेहमीच असते. ही भेट एवढ्यावरच संपत नाही. ही होती मागील 3 महिन्यातली 7वी भेट. हो, 7व्यांदा दोघे एकत्र. याला योगायोग म्हणायचं की राजकीय वळण. या भेटीत राज यांनी उद्धव यांना दिला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळशीचे रोप. दोन्ही भेटी साधा नाही. अश्वारूढ पुतळा ही नेतृत्वाची शक्ती, संघटनेचा संदेश, तर तुळशीचे रोप शांती, नात्यातील ऊब आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. हे सगळं सूचित करत नाही का की 2 भाऊ जे वर्षानुवर्ष दूर होते ते पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने चालले. मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय महायुद्ध. शहराचं बजेट काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त. आता कल्पना करा, जर मनसे आणि शिवसेना म्हणजेच उबाठा एकत्र आले तर मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर एकाच बाजूला खेचले जातील. शिंदे भाजप युती समोर मोठं आव्हान उभं राहील. मुंबई, ठाणे, नाशिक मध्ये समीकरण पूर्ण बदलू शकतात. शिवसेनेतून तुटलेले बरेच मत पुन्हा एकत्रही येऊ शकतात. हे जर झालं तर महाराष्ट्राचा राजकीय नकाशाच बदलू शकतो. दोघे भाऊ जवळ येत आहेत याचा अर्थ तो भावनिक क्षण नाही. ही आहे दोन्ही पक्षांची राजकीय गरज. मनसेला मोठा ब्रँड हवाय. उद्धव ठाकरेंना मराठी मतांचं एकत्रीकरण हवंय. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आजही तळ्यातल्या पाळतळीवर एकमेकांशी जोडलेले आहेत. युती झाल्यास भाजप शिंदे गटासाठी ही सरळ आव्हानात्मक परिस्थिती असू शकते. राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे की या 7 भेटी म्हणजे भावनिक जवळी की कठोर राजकीय डावपेच. सध्या परिस्थिती स्पष्ट सांगते. ही आहे भविष्याची पायभरणी. महाराष्ट्रात नवं गठबंधन उभं राहू शकतं आणि दोन्ही ठाकरे पुन्हा एकदा एकत्र लढताना दिसू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? ही युती महाराष्ट्रात उलथापालथ करेल का? आणि शिंदे भाजप गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरेल का? तुमचं मत खाली कमेंट मध्ये जरूर लिहा. तुमचा प्रत्येक कमेंट आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा जरा हटके स्टोरीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.